हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण चाललोय उलनवाटू टेम्पल. ठीक आहे. तर त्या टेम्पलला चाललोय आपण आणि तिथे काही वानगिरी हिल्स वगैरे असं आहे. तर आपण इंटरनेटी आणि फोटोज वगैरे पाहिले तिथं निघायच्या अगोदर. तर एक्झॅक्टली काय तिथे हे आपल्याला तिथे जाऊनच कळेल. तर आता आपण ब्रेकफास्टला जाऊयात आणि पाहूयात काय काय खायला मिळते, काही चांगलं असेल. तर ठीक आहे, खायला भेटत नाही ते घरी. आता मी स्वयंपाक. ठीक आहे, तर सी यू देअर आणि बाय. आणि आय होप तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल आणि बघितलं तर वरती असेल. बाय बाय. It's a vegetable fried rice. This is chicken sauces. Beef sauces. Syrup. चहा दाखव. कलर कुठे याचा कलर. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे घर आहेत आणि प्रत्येक घराला स्वतःच एक त्यांचं टेम्पल आहे. आणि हे सकाळी संध्याकाळी 6 वाजता आणि दुपारी 12 वाजता सुरू असतात. म्हणजे प्रत्येक घराला एक स्वतःचं मंदिर आहे आणि ते पूजा करतात. म्हणून तुम्हाला तर नॉर्मली मंदिरांमध्ये गर्दी नाही दिसणार एवढी. Banjar. ओके. Banjar is like empty space. Okay. Every time all the Balinese people having some ceremony, हा. just coming together to the same place. ओके. सो आपल्याकडे जसे मंगल कार्यालय वगैरे असतात तसे हा यांचे मंगल कार्यालय आहेत, इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर. आणि त्याच्यामध्ये हे मीटिंग्स वगैरे काय असेल ते करतात. म्हणजे मोठे पण मंगल कार्यालय आहे यांच्याकडे, पण एक शॉर्ट मध्ये हे असे आहेत. आणि मे बी त्यांचा काहीतरी सण चालू आहे आय थिंक, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक टेम्पल मध्ये हे असं मांडलेलं दिसेल. आणि हे प्रत्येक शॉप समोर, प्रत्येक मंदिरासमोर हे मांडलेलं दिसणार आहे आता. आणि हे पोल म्हणजे यांचे मंदिर्स आहेत. लाईक आपलं तुळशी वृंदावन असतं प्रत्येक घरासमोर, रेअरली मिळतं, पण यांचे लाईक त्या टाईप मध्ये हे पोल्स प्रत्येक ठिकाणी मिळतील. आता आम्ही जरा कॉफी घेण्यासाठी थांबलोय. लाईक चहा तर मिळत नाहीये इथे, तर आपण कॉफी मिळते का पाहूयात. आणि इथली कॉफी पण इतकी बकवास आहे. हे असंच काहीतरी पिऊन बघावं लागतंय, पण मला असं नकोय. त्याच्यामध्ये साखर नाहीये. म्हणजे मला थोडंसं स्वीटनेस असं पाहिजे किंवा थोडं चॉकलेटी असं काही पाहिजे. कॅपुचिनो नको, मला तर नॉर्मली आवडत नाही ती. अच्छा, ये rice. Okay. Yeah. So mostly here they are growing rice only, right? Exactly, baby. But we've got a different size, yeah. Between म्हणजे
इंडियापासून हे 9 तास लांब आहे. स्टील याच्यामध्ये खूप कल्चरल सिमिलरिटी, म्हणजे तर रामायणाची युधिष्ठिर वगैरे त्यांच्या पण मूर्त्या मिळतात आपल्याला बघायला. आणि हा महाभारतातल्या पण आहेत. आणि अशा खूप गोष्टी सिमिलरिटी म्हणजे गणपती जसं काल सांगितलं, लक्ष्मीची मूर्ती, विष्णूची मूर्ती आहे. अशा मोस्टली खूप साऱ्या सिमिलरिटी तर मला बघायला मिळतात. भाताची शेती वगैरे दिसत आहे, पण फक्त कल्चरल डिफरन्स थोडाफार असू शकतो, जो की ऑब्व्हियसली आपल्या इंडियामध्ये पण खूप ठिकाणी आहेत. पण मोस्टली आपलं 90% नाही 50% पण हिंदूच आहे तिथे मोस्टली. त्याच्यामुळे मे बी हा डिफरन्स बघायला मिळत असू शकतो असं मला वाटतं. ठीक आहे, तर आपण इथे पोहोचलोय आता. टेम्पल नेहमीच उलुंदानो टेम्पल. येस, हे 2 टेम्पल आहे, एक उलुंदालून एक उलुवाटी. तर आपण हे दोन्ही पण अपोजिट साईडला आहे, एक नॉर्थला एक साऊथला आहे. तर आपण कोणत्या साईडला आलोय हे बघ. गाडी येऊन ठोकून गेली तरी चालेल, पण शूट नाही केलं सुटलं पाहिजे. आपण नॉर्थला आहे की साऊथला आहे? ओके, साऊथला आहे. आणि उद्या आपण नॉर्थचं कव्हर करणार आहे. ओके, इथे फोटो काढून झालेत आपले. आता थोडस एक्सप्लोर करून बघूया तिथे काय काय अजून. सेपरेटच काहीतरी चालू असतं. दिस इज स्ट्रगल बिहाइंड फोटोज. कचऱ्याच्या बादलीवरती पडू केला जातोय. आणि एवढं वाटते ऍक्च्युली घेऊ शकत नाहीये. हा ना, बादली तिकडे घ्यायची ना तुला, जवळ घ्यायची. आणि ऊन एवढं आहे ना आज, इथलं टेम्परेचरच समजत नाही. एक तर उन्हाळा आहे, पावसाळा आहे, काय कळतच नाहीये. झालंय का सेट? आणि इथं ह्या लेडीज मध्ये येत आहे, त्याच्यावरती मयूर म्हणतो सटवीमध्ये आले, कारण त्यांना भाषा कळत नाही की नाही. जवळ सेट केला आता. टेम्परेचर तर असं आहे ना, आता आलो होतो तेव्हा फुल ऊन होता, पूर्ण गरम होत होतं. आणि आता पूर्ण आभाळ आले, थोड्या वेळात पाऊस पण यायला सुरुवात होईल. तर टेम्परेचरचा काही अंदाज देऊ शकत नाही. जे रील्सला वगैरे सांगतायत ना खूप पाऊस वगैरे चालू आहे, तर नो आयडिया. म्हणजे मी तर म्हणेल, सजेस्ट करेल की येऊ शकता. 2-3 मिनिटाचा पाऊस आपण अवॉइड करू शकतो जर सगळ्या अँगलनी फोटोज घ्यायचे. तू दमत नाही का फोटोज काढून? स्वतःच्याच फोटोवर एवढं खुश. कलाकृती नॉट अ जोक. हा ना. कंटेंट क्रिएशनच्या आधी पण व्हिएतनामला इतके फोटोज काढून ठेवलेत, म्हणजे लिमिट नाहीये त्याला. आता ह्या अँगल वरती फोटोज काढायचेत. लहानपणी ओम जर हा व्हिडिओ बघणार असेल ना, तर त्याच्यासाठी सांगतेय. एक फोटो काढत नव्हता तू, घे, मला आई म्हटली होती फोटोग्राफर नवरा घे. गोड गोड फोटोज नाव. आणि ठीक आहे, आम्हीच असे पागल नाहीत, आमच्यापेक्षा पण भारी ट्रायपॉड घेऊन आलेले कपल्स आहेत. बिकॉज फोटोज तर इम्पॉर्टंट आहे. फोटोज काही मजा नाही लाईफ मध्ये. आणि इथून गेल्यावर ह्या सगळ्या फोटोजला पोर्ट्रेट करून मस्तपैकी माझ्या रूम मध्ये सजवून देणार आहे मी. तू अँगल डिसाइड कर ना. हा, एक बाउलचं 10K ला आहे. 10K म्हणजे किती? 50 रुपये. एंट्री फी 12K for 1 person. 2 bowls are. ओके, तर इथे एंट्री केल्यावरती खूप सारे मासे दिसत आहेत आपल्याला. आणि या माशांना खायला घालण्यासाठी आपल्या इकडे पैसे होते. हे मासे पण नेपाळीच आहेत. अपूर्वा नवरला खाऊ घालत नाही, माशाला खाऊ घालती. बड़ा हरामी हो बेटा. खावा खावा खावा.
खावा 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 खावा. धरा 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 माझा डुक्कर पळाला ना 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 ना. धरा 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 माझा डुक्कर पळाला ना 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 ना. अरे पण बघ ना, बापरे. भांड काढली काळा शेमण्या शेमण्या. गोल्डन फिश येते, लकी असतात बरं ते. ओंकार ओंकारची आठवण काय सोडत नाही तो. अक्षय अथर्वजित खाते खाल्लं लगेच रे. भारी. मस्त आहेत पण ना. हे बघ मस्त पोच. मला हे टेम्पल कमी फोटोशूटचा पॉइंट जास्त वाटतोय. इथं प्री वेडिंगला किती भारी ऑप्शन आहेत, उगाच फोटो काढतात लोक असं वाटतंय. फोटोशूटला इथे खूप पॉइंट्स आहेत. मला असं वाटलं मी शेतात खत फेकतोय. शेतात खत फेक, शेतात मासे असतात का? माझं शेतात वेगळं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं आता इथे ऑलमोस्ट 1:15 वाजलेत, अजून पुढचे एक पण पॉइंट कव्हर नाही केले. तर आपण फोटो न काढता इथून लवकरात लवकर निघायला पाहिजे. आणि आमचा एक कॉर्नरचा फोटो कम्प्लीट होत नाही अजून. तुला घ्यायचंय का कांगारू वगैरे हातामध्ये? Da, vezi tu cu iguana, hai. Hai mă, la... Oh, yeah. You want to do with this one? Yes. What is this? Luwak. Ah, the coffee. हो, याच्या शीची कॉफी खातो आपण. बाळा काय आहे तुझ्या शी मध्ये असं? तेरा घर इसमें चले जाएगा. You can stand in the middle. हे rabbit. Or you can put it there. Okay, here for it. Right. Hey, ओंकार. अक्षय. You can touch it. फोटो विथ स्नेक 200 केला. बापरे. हा 200 केला आहेत फोटो. घ्यायचे का तुला? हे बघ कधी रागाने बघते. जवळ जाऊ. अरे बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे? You can take a photo, right? Excuse me? Take a photo, right? Photo can we take, right? You can take photo donation. Okay, sure. Just take a अच्छा, म्हणजे पैसे भरून फोटो काढायचे, पण मी काय काढणार नाही. मला असले अॅनिमल आवडत पण नाही. एक अॅनिमल असला मी ऑलरेडी घेऊन फिरते सोबत. आहेत इंडियन पण आहेत असे काहीतरी पराक्रम केलेले. हॅरी पॉटर एवढंच. अरे हे त्याच्या पायाला काहीतरी झालेलं आहे. पायाला काहीतरी झालेलं आहे, त्याच्या एकाच पायावर उभा आहे तो. आणि ते बघ खाली किती मुंगे आहेत बिचारे. कोणत्याच प्राण्यासोबत फोटो वगैरे नाही घेतले पाहिजे. आणि त्यांचा यूज पण ह्याच कामासाठी करतात. ते बापरे. त्याच्यापासून मी पाहिले तेवढं लांब पळते. हा मी कसं चाललं? Nu vrei și tu? Eu aș lua și iguana. Păi hai, du-te la iguana. नाही, मला आता कळतं हे लोक कावट वाघोळ वगैरे खात असतील. मला तर हातात काय बघायला पण भीती वाटते यांना. Hello. Maybe do you want to take photo with animal, photo with owl or bat? Just 30,000. बॅटने मारण बाबा तुला. नकोय मला. हे माझ्या नवऱ्याचे तिथला एक ना एक अॅनिमल तर तोंड झूम करून करून काढणार आहे. त्याला आतमध्ये एंट्री मिळाली म्हणूनच. चला. काय रानटी लोक आहेत भे. माझ्या मित्राला इथं मी मिस केलं खूप जास्त. मिस कशाला? तू मिस करत होता म्हणून तुझे मित्र तुला इथे भेटलेत. असं झालं वळालो आम्ही.
आता कुठेच थांबायचं नाही, आता डायरेक्ट गाडी. चलो. एक विचार करण्यासारखी इथं. फॉरेनर्सचं एक तर आम्हाला लक्षात आलंय दोन्हीकडे पण, की यांचा आहे ना हा रिटायरमेंट प्लॅन आहे. असं नाही वाटते का तुला? ती रिटायरमेंट आहे ना म्हातारी बाबा. हा, मोस्टली म्हातारे लोक रिटायरमेंटला जास्त फिरतायत इथं. आपल्या इथं रिटायरमेंट तर आपण हॉस्पिटलमध्ये असतो. रिटायरमेंटचे आपले प्लॅन्स आहेत हॉस्पिटल, काही नाही झालं तर गोळ्या. मला आताच वाटते मी रिटायरमेंट घ्यावा, मला आजारी पडतोय मी. आणि हे आजी आजोबा एकमेकांचे फोटोज वगैरे काढतायत बरं का, असे कंटाळलेले वगैरे नाही. कुठे काय बोट दुखल्यास वाटते. बोट कसं आपला पिकावून दुखल्या वाटते. सिरियसली. So these are the common fish here? Yeah. Like we can see there are so many like this only. Exactly. Yeah. I think तर आता आपण इथे स्ट्रॉबेरी खायला आलोय. लाईक आपल्या महाबळेश्वर सारख्या इथनं ज्या स्ट्रॉबेरी पिक करायच्या पण सेमच आहे. बट पाहूयात काय डिफरन्स मिळाला इन केस आपल्याला. ओके. या ओके शुअर. बादल्यावरून स्ट्रॉबेरी घेऊन आल्या त्या पोरी. स्ट्रॉबेरी टी शर्ट. ओके ठीक आहे. दिस वे. In here we have to prepare. You go inside, pick and eat strawberry here, including one glass of strawberry juice. आपण स्किप करतोय कारण की ठीक आहे आपल्याला एवढं भारी. 650 रुपये पर पर्सन आहे हा, आणि वर्जिट नाही ऍक्च्युली. बोलतेच नाही. आणि ऑब्विसली जर आपण बाहेर आलो तर याच्यामध्ये चूज केलंच पाहिजे, कारण की इथे पैसा मागणारे लोक खूप आहेत आणि आपल्याला इन्व्हेस्ट कुठं करायचं ते बघणं. तर स्ट्रॉबेरी आणि हंदारा स्किप केलंय आपण. स्ट्रॉबेरीचं रिझन माहिती आहे तुम्हाला. आणि हंदाराला पार्किंग इतकी होती की फुल, म्हणजे आम्हाला गाडी लावायला पण जागा नव्हती. आणि ऑफर खूप जास्त पाऊस चाललोय तर वेटिंग करणं वर्थित पण नव्हतं. तर आपण हिडन हिल्सला, तर होपफुली तिथे पाऊस जरा कमी लागेल आपल्याला आणि पार्किंगला जागा पण असेल तर तिथे मला नाही वाटत की काही असेल म्हणून वेटिंग वगैरे. टुरिस्ट स्पॉट आहे ते, नाही का ते गर्ल असल्या गोष्टी. लाईक जस्ट फोटो. मला वाटतं बाली फक्त फोटोसाठी छान आहे. ऍस्थेटिक फोटोज, पिन इंटरेस्ट वाले फोटोज मस्त निघतात तिथे. सी यू देअर. जस्ट पॉइंट इथे लाईक लेकच्या दोन साइड आहेत. एक हा ट्विन लेक म्हणून आपण एका स्पॉटला जाणार आहे आणि हा वानगिरी हिल्स हा एक स्पॉट आहे. तर दोन्ही स्पॉटला आपण जातो. इथं आपण एक वॉटरफॉल होतं ते आपण मिस करतोय कारण की ऑब्विसली तर आपल्याला वॉटरफॉल पाहता नाही येणार आहे. बट येस, लुक इज द व्ह्यू. शोधून पॉइंट दाखवले जात आहेत. इथं सिटिंग एरिया असं काहीतरी केलंय, पण मला वाटतं खायला वगैरे दिलं असतं जरा चांगलं झालं असतं. लेट्स सी. इथे काय भजे बिजे होत आहेत का? हे काय आहे? लिटरली हा रोड इतका हॉरेबल आहे ना, आणि इतकं प्राण्यांचे आवाज वगैरे येत आहेत. मी तर कोणाला कधी सजेस्ट नाही करणार इथे यायला. आणि आता प्रॉब्लेम हा आहे की मी हाफ पे मध्ये आली आहे. महागा गेला तरी प्रॉब्लेम आहे, खाली नाही गेला तरी प्रॉब्लेम आहे. रिग्रेटिंग दिस डिसिजन.